भीती कसली? सुख आणि आनंदाची. आणि का बरं वाटते तुला अशी भीती? सुख आणि आनंद ना मृगजळासारखे असतात. म्हणजे मृगजळ कसं ते दिसतं पण असत नाही, तसंच सुख आणि आनंद ते दिसतात आपल्याला दूरवर. पण तिथे पोचेपर्यंत ते नष्ट झालेले असतात. म्हणून मी सुख आणि आनंद लांबूनच बघतो आणि त्यातच समाधान मानतो. तर आज एवढ्या जोरात कसं काय बोलताय? म्हणजे नाही म्हणजे एरवी घरात असलात की खूप हळूहळू बोलतात ना तुम्ही, हळू आवाजात. हो ते होय, त्याचं कारण म्हणजे स्वातंत्र्य. म्हणजे अरे वैदेही ट्रिपला गेली आहे ना, त्यामुळे आपले प्लॅन ऐकून ते फसण्याची अजिबात भीती नाही आज. ओके ओके. बरं ते जाऊ दे, मला सांग आज डब्यात काय आणशील? काय आणू तुम्ही सांगा. हे बघ, झणझणीत चिकन मसाला, चमचमीत फिश फ्राय आणि मसालेदार एग करी आणशील? एवढं सगळं? अरे म्हणजे यातलं अर्चनाला शक्य येईल ते आण. बरं ठीक आहे, आणतो. आणि हे बघ, हे बाबा, हे स्वातंत्र्य फक्त आजचा दिवस आहे. हेवाना वैदेही निघाली पण असेल. काही विचारू नकोस. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे यार? आणि इतकं काय गुपित आहे की मला नाही सांगू शकत? वर्षा, आय सिरियसली फील की खरंच काही गुपित असतं. नीट सांग ना यार, काय झालं काल? अगं खरंच काहीच नाही. ठीक आहे, मी आता जाते. ते मला वाटतं तुझी इच्छाच नाहीये बोलायची. मी आता नाही. ऐकशील का? मी खरं तेच सांगते, खरंच काही सांगण्यासारखं नाहीये. अच्छा, हां. मग काल दोघं गुल होतात ते काय? ते हां, ते ऍक्च्युली ना मानस मला काही महत्त्वाच्या विषयांवर माहिती देत होता. म्हणजे शनिवारचे उपग्रह, मग चंद्रावर मानवाने पाऊल टाकून केलेली प्रगती, त्याचे आई वडील, या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर तो मला माहिती देत होता. हो माय गॉड, निदान बोलणं तरी झालं म्हणायचं. हो, फायनली अबोला संपला. अगदी मनापासून सॉरी म्हणाला. मग मी पण फार ताणून धरलं नाही. तू तर वाटच बघत होतीस ग. पण मी म्हटलं होतं ना, या ट्रिप मध्ये नक्की चांगलं काहीतरी घडेल म्हणून. पण वर्ष, तुला खरं सांगू, मला ना त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळतच नाहीये. नाही म्हणजे काल आमच्यातला अबोला संपला. आम्ही इतक्या दिवसांनी एकमेकांशी बोललो. इतकी छान संधी होती, पण तो भलत्याच विषयावर बोलत होता. पण वैदू, आपल्याला त्याचा स्वभाव माहिती आहे ना, थोडा भिडस्तय. आणि मला वाटतं तू काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. पण भिडस्त वगैरे ठीक आहे, पण फार दिवस खपवून घेणार नाही. मी ना लवकरच त्याला बदलू, बघच तू. चल पटापट बोल, मला वेळ नाहीये. का रे, काय झालं? अरे एक महत्वाची मीटिंग आहे रे. अरे मग जा ना, तुला कोणी थांबवले? अरे तसं नाही रे, म्हणजे कसं आहे ना, आम्ही सेलिब्रिटी लोक ना खूप बिझी असतो. आता जी मीटिंग आहे ना, ती पण एका मेगा प्रोजेक्ट बद्दल आहे. आता ते लोक मागे लागले आहेत, माझे डेट्स नाही आहेत. तर करण मागे लागलाय रे, नाही म्हणू शकत नाही, मैत्री आहे ना. बघूया. आता हा करण कोण? करण नाही माहिती? आपला करण जोहर. सोड, बाकी तुझं कसं चाललंय? माझं मस्त. पुढच्या आठवड्यात चाललोय बायकोला घेऊन युरोपला. अरे वा, मस्त. आमचं स्वित्झर्लंड पण बघून ये. आमच्या यश काकांचं फेवरेट लोकेशन होतं ते. मोस्ट लाईकली मी पण जाईन नेक्स्ट मंथ मध्ये 4 दिवसासाठी. बोलत काय बसलोय, इतका बिझी आहे म्हणून सांगतो ना. तर चल, नंतर भेटू, बाय. कमाल आहे बाबा यांची. हे लोक असे स्वप्नात कसे का जगू शकतात?
बाय सर बाय बाय. मानस, काळजी घे रे. अर्जू, आपल्या बायकांच्या डोळ्यात पाणी ठरलेलंच असतं नाही का ग? कधी दुःखाने, कधी आनंदाने, तर कधी या कांद्यामुळे. आणि आता हल्ली अजून एका कारणामुळे. अजून एक कारण कोणतं ग? अगं सिरियस, विसरलीस? अर्जू, ए मनाली, पण आज इतक्या वर्षांनी मला भेटायला आली आहेस, खरंच खूप बरं वाटलं. हो ग, मलाही खूप बरं वाटतंय. अर्जू, 10 वर्षांचा काळ अगदी कसा गेला नाही ग? आपलं कॉलेज झालं आणि आपल्या दोघींची लग्नही एकाच वर्षी झाली नाही. तुला अनिल सारखा देव माणूस भेटला आणि मला भेटला मोहन सारखा नीच. हे बघ मनाली, आता ना हे सगळं तुला विसरायला हवं. विसरू? कसं विसरू अर्जू? त्याची दारू, बेकारी, अगं माझं सर्वस्व ओरबाडून घेतलंय त्याने. त्यामुळे माझी 3 पिल्लं घेऊन मी म्हाताऱ्या आईबाबांच्या घरी राहिले आहे. या वयात त्यांना मी आधार द्यायचं सोडून त्यांच्यावर माझं ओझं होऊन बसले. हे बघ, होईल डिवोर्स, लवकरच होईल तुझा. हो, होईल ना. मला एकही पैसा पोटगी नको असं मी लिहून दिलं ना तरच होईल. काय करू ग मी अर्जू? अगं अजूनही बाबांच्या घरी येऊन धमक्या देतो तो मला. या 3 मुलांचं शिक्षण, त्यांना मोठं करणं, कसं करू ग मी हे सगळं? असं वाटतं की अशा या नालायक माणसाने 3 मुलांना जन्म तरी कशाला द्यायचा? खरं सांगते अर्जू, मला जर ही मुलं नसती ना तर मी माझ्या जीवाचं खरंच काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. काय बोलतेस तू? हे असं हरून कसं चालेल? काय करू ग अर्जू? देवाने 3 मुलं पदरात टाकले. काय दोष आहे ग त्या मुलांचा आणि माझा? दोष कोणाचाच नसतो, देवच चुकतो असं आपण म्हणायचं. एखाद्याला पुरात बुडवतो तर दुसऱ्याला पाण्यासाठी तडफडवतो. एखाद्याच्या चिंतेला दुसऱ्याचं स्वप्न बनवतो. देवच चुकतो. अर्जू, कळतंय ग मला तुझंही मन. ए बस झालं आपलं रडगाडं आता. इतक्या वर्षांनी भेटलोय, मस्त मजा करूया, कांदे पोहे करूया आणि खाऊया मस्त. आणि आपल्या दुःखाला काळाच्या कुलपात बंद करून टाकूया. अरे कुलूप, आई कुठे गेली आता? The number you are trying to call is currently not reachable. सावकाश उतरा, जमेल ना? हो, जमवायलाच हवं. दुसरा आधार आहे कोणाचा आपल्याला? पैसे दिले? हो हो. बाबा, बाबा काय झालं? तुम्ही कुठे कुठे गेला होता? ओ बाबा सांगा ना. काही झालेलं नाहीये, होणार होतं पण ते टळलं. पण आता होईल लवकर. काय होणार होतं? अरे काही नाही, तू तिकडे ट्रिपला मजा मारत होतास ना, तेव्हा तुझ्या बाबाचं हृदय इथे बंद पडणार होतं, पण नाही पडलं. ओ बाबा, बाजूला. बाबा, मी खरंच तुम्हाला खूप मिस केलं. खूप आठवण आली तुमच्या सगळ्यांची. अगं या बापाचं हृदय पण तुला खूप मिस करत होतो बाई. हो, पण आज सकाळी बाबा तर खुश होते. म्हणजे अनिल काकांना तरी तसंच सांगत होते. खुश का बरं? अगं नाही ग, हा काहीतरी अर्धवट ऐकतो तुला सांगतोय. मी अनिलशी प्रोजेक्टच्या प्रोग्रेस बद्दल बोलत होतो, तेव्हा म्हटलं मी खुश आहे. ते ऐकलं आणि तुला सांगितलं याने. हो, हा, कसला प्रोजेक्ट?
फिश प्रोजेक्ट वाटतं. फिश प्रोजेक्ट? हे काय नाव आहे बाबा? एका ग्रीक कंपनीचा प्रोजेक्ट आहे. ती माणसं अशीच काहीतरी विचित्र नावं ठेवतात. तू विचार करू नको फार. फिश? काय त्यांना. एक मिनिट. एक मिनिट. हा मी बोल. हॅलो वैदेही, तुला एक सांगायला म्हणून एक फोन केलाय. हा. अगं आपण जेव्हा ट्रिपला गेलो होतो ना, तेव्हा मानसच्या बाबांची तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तुम्ही दोघे बाहेर फिरायला गेला होता ना, तेव्हा त्याच्या आईचा कॉल आलेला. अरे मग तेव्हाच का नाही सांगितलंस तू? अगं तुला माहिती आहे ना, एकतर तिकडे रेंज नसते. त्यात त्याच्या आईचा पुन्हा कॉल आला आणि सांगितलं की त्याचे बाबा आउट ऑफ डेंजर आहेत म्हणून. सो म्हणून टेन्शन नको म्हणून नाही कळवलं. हे बघ, आपण नंतर बोलूयात. मी मानसला फोन करते. ओके ओके. या बाय. मी कॉल केला होता अमितला. तू खोटं बोलू नकोस हा मानस, की तुला काहीच माहित नाही म्हणून. काय? अगं आई, मी कशाला खोटं बोलू? मला अमित काहीच बोलला नाही. आम्ही बंगल्यावर परत आलो ना, तेव्हा तो झोपला होता. आम्ही म्हणजे कोण? आणि कुठे गेला होतात कुठे तुम्ही एवढ्या रात्री? ही तुला बापाची किंमत. बाप मरत असेल तर मरू दे, आपली मजा थांबता कामा नाही. तुला आईचा निरोप मिळून सुद्धा तू मुद्दाम आला नाहीस. पण हेच जर तुझे मित्र किंवा ते नाटकं करणारे टोणगे असते ना, तर तू धावत आला असतास. बाबा, त्याचा इकडे काही संबंध नाहीये. मी म्हणालो ना, मला खरंच माहित नव्हतं, नाही तर मी आलो नसतो का? हो, मग सांग ना, तुझा कोणतो, काय नाव त्याचं? अमित, बेस्ट फ्रेंड. तू त्याच्यासोबतच गेला होतास ना, तुम्ही दोघे एकत्रच होतात ना. मग आईचा फोन आला तेव्हा तुला तो कसा कळला नाही? एवढ्या दूर कुठे गेला होतास तू रात्रीचा? काय ड्रिंक बिंक करायला लागलायस का हल्ली? बाबा प्लीज, ड्रिंक वगैरे काय? अरे मग सांग ना, आईचा निरोप तुला कसा मिळाला नाही? आणि मिळाला असेल तर तू का आला नाही? याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? वय वाढलं की शिंग फुटायला लागतात तुम्हाला. आई बापाची किंमत शून्य. आई बाप मरत असतील तर मरू देत तिकडे, आपली मजा चालू राहिली पाहिजे, त्याला महत्व आहे. का आहेत काय या प्रश्नांची उत्तरं आहेत तुझ्याकडे? आमचा निरोप तुला कसा मिळाला नाही? आणि मिळाला असेल तर तू कसा आला नाहीस? घ्या फोन, घ्या. मित्राचा फोन असेल, निघा ओणगायला. मानसने फोन कट का केला? काय झालं? कोणाचा फोन आहे? अगं फोन का घेत नाहीयेस? काय नाही, ते मार्केटिंग वाल्यांचा फोन होता. इतका त्रास देतात ना दिवसभर फोन करून. हो नंदिनी, मी तुला चांगला ओळखतो. तुझा चेहरा बघून मी सांगू शकतो तुझ्या डोक्यात काय चाललंय ते. कुणाचा फोन होता? तो हा आपला तो गाला शेटचा फोन होता. गाला शेट? तो कोपऱ्यावरचा ज्वेलर्स? हा हा, तोच. तो तुला कशाला फोन करतोय? पैसे मागायला. कसले पैसे? काही विशेष नाही. काय झालं, त्याच्या दुकानातली मला एक 20,000ची अंगठी खूप आवडली, पण पैसे नव्हते ना, म्हणून मी उधारीवर घेतली. अरे देवा. पण आता खूप दिवस झाले पैसे परत नाही दिले, म्हणून सारखा फोन करतो पैसे मागायला. मग आहेत का 20,000? दे त्याला. नाही येत ना. ती अंगठी कुठे? ठेवलीये मी, डाळीच्या डब्यात ठेवलीये. हो ना, ती अंगठी सकाळी त्याला परत करायची. काय म्हणतो मी नंदिनी? हो करते. आणि या पुढे असलं काही करायचं नाही, कळलं? का नाही सांगितलंस म्हणजे? अरे तुझी आईच म्हणाली की तुझे बाबा आउट ऑफ डेंजर आहेत म्हणून.
आउट ऑफ डेंजर असले तरी डेंजर मध्ये होते ना, मग तू सांगितलं का नाहीस मला? अरे काय फायदा झाला असता? एकतर तिकडे कोणाचे कॉल लागत नव्हते आणि परत येणं अशक्य होतं आणि परत येण्याचा काही उपयोगही नव्हता. अरे सांगितलं ना तुला, तुझे बाबा आउट ऑफ डेंजर होते म्हणून. कोणाचे बाबा? तुझे. माझे बाबा ना. आणि माझ्या बाबांबद्दल तूच परस्पर ठरवलंस. एका शब्दाने सांगावंसं नाही वाटलं तुला? अरे अरे मी सांगितलं ना, मी तुझी वाट बघत होतो, पण तुम्हालाच उशीर झाला आणि मग नंतर झोप लागली मला. झोप लागली? तिकडे तिकडे माझे बाबा हॉस्पिटलमध्ये होते आणि तुला झोप लागली? कमवून यार, आम्ही झोपू कसं शकतोस तर अशा वेळी? झोप लागली मला. अरे बाबा मी तुला सांगितलं ना, मी तुझी वाट बघत होतो, पण मला झोप लागली, त्यात माझी काय चूक आहे? आणि मला सांग, तू मला का नाही उठवलंस? मी म्हटलं तुला कशाला डिस्टर्ब करायचं म्हणून मी नाही उठवलं, पण तू मला उठवून का नाही सांगितलंस? हेच कारण उपयोग नव्हता. आणि सकाळी पण काही बोलला नाहीस? अरे कारण हेच की तुला सांगून काही उपयोग नव्हता. हे बघ मानस, मला हे सगळं सांगून ट्रिपचा मूड स्पॉइल नव्हता करायचा. आणि मी तुला सांगितलं ना, तुझे बाबा व्यवस्थित होते. तुला घरी गेल्यावर एनिवे सगळं कळलंच असतं ना. वा, काय काय महान विचार आहेत रे तुझे. तुला ना परवाच नाही, अरे आत्ता कुठेतरी तुमचं नातं नीट होत होतं, म्हणून मला हे सगळं डिस्टर्ब नव्हतं करायचं. कळलं? थंड डोक्याने विचार केलास ना की पटेल तुला. पटलंय मला. काय पटलंय? हेच माझं वैदेही बरोबर असलेलं नातं आहे ना, तेच या सगळ्या गोंधळाला आणि त्रासाला जबाबदार आहे. खूप मस्त नातं निर्माण झालंय आमच्यात ह्या ट्रिपमुळे. खूप छान मैत्री झाली आमची. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू. पण काल मला त्याचे बाबा आजारी आहेत असं कळलं. मी कॉल केला होता त्याला, पण त्यांनी फोनच नाही उचलला माझा. आता दुसऱ्या कोणाकडून कळणार ना. आय एम रिअली वरीड. वैदू, डोंट वरी. अगं त्याचे बाबा ओके आहेत आता. माझं आणि अमितचं बोलणं झालं. इनफॅक्ट त्यांना काल डिस्चार्ज पण दिलाय, सो रिलॅक्स. हो, खूप चांगली बातमी सांगितली. आता टेन्शन गेलं. हे पण सिरियसली नाही, मानस आपल्यासोबत होता, त्याची आई एकटीच होती, कसं काय मॅनेज केलं असेल सगळं, हॉस्पिटल वगैरे. रिअली हॅट्स ऑफ टू हर. हो ना. हे आज मानस येणार नाहीये बहुतेक कॉलेजला. साहजिकच आहे अगं. पण कॉलेजला येणार नाही हे ठीक आहे, फोन का नाही उचलत आहे माझा? मी कालपासून खूप कॉल केलेत त्याला, पण उचलतच नाहीये फोन. आता फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे? अगं कामात असेल. आणि लगेच एका रात्रीत मिस वगैरे करायला लागलीस त्याला? ऍक्च्युली तुला खरं सांगू, ते काही तास कसे गेले ना कळलंच नाही. ती रात्र, तो चंद्र, तो आणि मी. हा, तो फक्त त्याच्या फॅमिली बद्दलच बोलत होता, पण ऍटलीस्ट तो बोलला, आम्ही बोललो. हा, आणि फायनली तो अबोला संपला. हो, आणि मानस तसाच आहे ना, खूप हळवा, समजूतदार आणि शांत स्वभावाचा. चल. हाय. हाय. बाबा कसे आहेत आता? आहेत, जिवंत आहेत. मानस, काय झालं? तू असं का बोलतोयस? मग काय बोलू? काल एवढी मोठी चूक केली मी आणि त्याची फळं भोगतोय आता मी. कसली चूक? कशाबद्दल बोलतोयस तू? हेच, हिच्या बरोबर गप्पा मारत बसलो ना, तेच. काय नाही तर काय, तुझ्या बरोबर तिकडे गप्पा मारत बसलो नसतो ना, तर बाबा आजारी आहेत हे मला तेव्हाच कळलं असतं आणि मी तेव्हाच निघालो असतो. आता कसे आहेत बाबा? एकदा सांगितलं ना जिवंत आहेत म्हणून, सारखं सारखं काय? आणि तुला काय करायचं का माझ्या बाबांविषयी? मी आणि माझे बाबा बघून घेऊ काय ते, उगाच बाहेरच्या त्यात पडू नये. काय सुचलं मला आणि त्या ट्रिपला गेलोय ना मी, आणि सगळ्यात मोठी घोडचूक म्हणजे तुझ्याशी गप्पा मारत बसलो.